सह्याद्रीच्या मुख्य रांगेत माळशेज घाटालगत उंचच उंच डोंगर आणि त्यांचे ताशीव कातळकडे पाहायला मिळतात. पावसाळ्यात तर या डोंगरांतून कोसळणारे असंख्य धबधबे पाहायला पर्यटकांची तोबा गर्दी असते. कोकणातून घाटमाथ्यावर या गाडीमार्गाने जात असताना वऱ्हाडी, देवदंड्या, भोजगिरी, गुन्ह्या, उधळ्या करत पुढे सिंदोडा किल्ला अशी सुंदर डोंगरांची साथ आपल्याला लाभते. याच अतिउंच डोंगर रांगेत वसलेल्या भोजगिरी डोंगराची आपण आज 2 वेगवेगळ्या वाटांनी भटकंती करणार आहे. आदल्या दिवशी रात्री पुणे ते तळमाची वाडी व्हाया जुन्नर असा प्रवास करत तळमाची वाडीतलं साबळे मामांचं घर गाठलं आणि मुक्काम केला. भल्या पहाटे आवराआवरी करत चहा पोहे असा भारदस्त नाश्ता करत ट्रेकला सुरुवात केली. हनुमंतगड, निमगिरी, इकडं मशेडीचा डोंगर आणि हा आपल्याला आज करायचा होता भोजगिरी पूर्ण ढगात. आता आपण तळमाची वाडीतून ट्रेकला सुरुवात केली. हे बघा, ही तळमाची वाडीकडे जाणारी डांबरी, तिथून आम्ही आता लेफ्ट घेतलाय. इथे एक पोल्ट्री आहे मोठी, तिच्या बाजूने वाट आता पुढे चालली आहे पाचके वस्तीकडे. मागे बघू शकताय हा पूर्ण देवदंड्या, त्याच्यावरचा वनदेव दिसतोय आपल्याला. एक छोटंसं टेपाड आहे वरती आणि त्याच्या पुढे बिगाऱ्या म्हणून सुळका आहे एक. वनदेवाचं एक छोटंसं राऊळ आहे आणि या बाजूला हा चौऱ्या. तर चौऱ्या, वनदेव अशी भटकंती केलेली आम्ही मागे. आता आपण भोजगिरी बघूया. भोजगिरी डोंगर कुठली पाचके वस्ती का? भोजगिरीवर जायला किती वेळ लागतो? तुम्हाला एवढंच हे का पाण्यासाठी विहीर? आम्ही पुण्यातून. कुठला? आता ते आले आमच्याबरोबर. हा देव कोणता आहे? वाघोबा. पाचके वस्तीतली घर लागलीत आपल्याला. अजून वस्ती थोडी पुढे आणि हा भोजगिरी पूर्ण धुक्यात. भोजगिरीच्या कुशीत वसलेली ही पाचके वस्ती. आपल्याला इकडून छान मळलेली वाट भोजगिरीवर घेऊन जाईल. पाचके वस्तीतील ही भातशेती आणि इथूनच छान मळलेली वाटत आपल्याला या झाडी भरल्या रानातून वरती भोजगिरीला घेऊन जाईल. बघू शकता एक वाटेच्या बाजूला एक भला मोठा दगड लागलाय. इकडे समोर चौऱ्या. आता ही शेती एका बाजूला ठेवत आपली वाट वरती चढायला सुरुवात झाली. बघू शकता नाळ पूर्ण डाव्या बाजूला आहे आणि उजव्या बाजूने वाट चढती वरती. बघा समोर मशेडीचा डोंगर दिसतोय. आता ही आपण ट्रॅव्हल्स घेतली. आपल्याला या खाचेतून वरती डोंगरावर जायचंय. हे बघा मस्त झाडी भरलं जंगल लागलं. तिथून वरती आता इथं चढायला सुरुवात झाली. इथं वरती गेलं की मोकळा पॅन ट्रॅव्हल्स आहे आणि मग पुढे जाऊन आपण एका नाळीत घुसतो. मग तिथून आपल्याला डोंगरावर घेऊन जाईल वाट. पडला कसला सपोर्ट? म्हणजे ते हे कवर तुटला म्हणून तर झालं सगळं आपलं. हे बघा आपण नाळेच्या उजव्या बाजूने इकडून ट्रॅव्हल्स घेत या वाटेला मिळाले. एक वाट इकडून पण येते, ती डायरेक्ट या वाटेला मिळते. आपण लय राऊंड घेतला, दुसरी वाट पकडून आलो आपण.
आता ही ट्रॅव्हल्स आहे, आपल्याला नाळेत घेऊन जाईल पुढं. हा बघा आमच्यासोबत आज हा छोटू पण आलाय. आयला हे गुरं कुठून आली बघा, या गुरांमुळेच बऱ्याच वाटा पडल्या तिथं डोंगरात. ही 5K वस्ती खालची. आपण तळमाचीतून आलोय, तळमाची वाडी तिकडून चालत 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 इकडं आलो. हनुमंतगड, निमगिरी, मशेडी. इथं पायऱ्या आहेत बघा मस्त. भोजगिरीला घेऊन जाणार आहेत छोट्याशा. हे आता ट्रॅव्हल्स घेऊन वाट. हे आता नाळेत घुसले आपण. आता 10च मिनिटात वरती माथ्यावर जाऊ. नाळेतून पुन्हा एकदा उजव्या बाजूला कातळाला बिलगून वाट परत नाळेत घुसली आणि तिथून माथा लगेच. हे बघा या नाळेतून आपण चढाई गेली. इकडं भोजगिरीचा माथा. आपण थोडा व्ह्यू बघायला आलो इकडं, पण सगळं धुकं आहे. इथून डायरेक्ट फॉल आहे खाली. नाही तर आपल्याला मस्त माळशेज घाटाची गाडीवाट दिसली असते. पुढं हरिश्चंद्रगड. बेकार धुकं आहे. माथ्यावर जायचं आपल्याला तिकडे वरती. कसं येतंय ना फास 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 वर. आता कधी मोकळं होईल आपल्याला पलीकडचा नजारा दिसेल. हे हळू बेकार जबरदस्त फॉल आहे. माळशेज घाटाची गाडी वाट दिसते. अगदी झोपूनच बघायला लागते खाली, एवढाच वरात फॉल आहे. होईल थोड्या वेळात मोकळं होईल. आता आपण आहे भोजगिरीच्या माथ्यावर आणि धुकं हटलंय थोडं. इथं समोर बघा मोर्शीचा भैरवगड दिसायला लागला. आता इकडे बिगाऱ्या, वनदेव, इकडे हा चावऱ्या. बिगाऱ्या, वनदेव धुक्यात येत. इकडे काळू नदीचं खोरं, माळशेज घाट, गाडी मार्ग, हरिश्चंद्रगड पूर्ण धुक्यात.
आपल्याबरोबर भोजगिरी डोंगरावर हे दोन छोटे पिल्ले आलेत. हे नाव सांगा. काय काय निर्विद काय काय तुझं नाव स्पष्ट सांग. ते चॉकलेट बघ किती खाल्लेत, दात बघ कसं झालेत. धुक्याचे लोट येत आहेत पूर्ण. थोडं मोकळं झालेलं, परत आता धुका आले. आपण तळमाची वाडी तिथून ट्रेकला सुरुवात केली. सगळे हरिश्चंद्रगड व्ह्यू साठी बसलेत, पण धुकं काय मोकळं व्हायना. खालच्या गावातली लोक आलेत, कशाला आलेत काय माहिती. कोणता देव आहे बाबा? वेताळ बाबा. कुठे टोकाला का? तिकडे बघा त्या टोकाला झेंडा लावलाय. तिकडे गावातल्यांचं देव आहे वेताळ बाबा. त्याच्या दर्शनाला आलीत. हे भोजगिरीचं बरंच मोठं पठार आहे. इथं बघा एक पाण्यासारखं कुंड आहे. आपण आता वेताळ बाबा जे देवस्थान आहे तिथं भेट देऊन येऊ. बाबांनी चप्पल बघा त्या खिंडीतच काढली तिकडे. अशी गावातली लोकांची देवस्थानं असतात, बरीच लोक मानतात. तर बिना चपलीचेच दर्शनासाठी चाललेत. इकडं पण खोलदरी आहे. ही अशी थोडीशी चढाई आहे, घसरड आहे. आणि हे वेताळ बाबाचं देवस्थान. आणि हे पुढं भोजगिरीची एक रीज गेलीच, म्हणजे हे एक टोक आहे भोजगिरीचं. तिकडे काय आहे? देवाचं मेन ठाणं तिथं आहे का? बरोबर, देवाचं ठाणं तिकडे आहे, पण रिस्की आहे जाणं. बघूयात आपण जाता येते. हे बघा इथून थोडं पुढं जाणं रिस्की आहे, त्यामुळं गावातील लोक पण त्यांनी अलीकडंच देवाचं ठाणं केलंय, जेणेकरून आपलं सेफ तिकडं दर्शन घ्यायचं आणि तिथून खाली उतरायचं. कारण की इकडे जाणं रिस्की आहे, दोन्ही साईडला फॉल आहे आणि घसारा आहे. आणि मेन ठाणं तिथं आहे. आता इथं बिगाऱ्या सुळका दिसला असता आपल्याला, बाजूला वनदेव, इकडे चावऱ्या. पण धुक्यामुळं काय आता व्हिजिबिलिटी नाही अजिबात. हा मोर्शीचा भैरवगड समोर दिसतोय बघा. आणि ते भोजगिरीचं पलीकडे ते टोक, तिकडून पण आपल्याला सिंदोळा, घुन्या, उधळ्या हे डोंगर दिसतील. इकडे हटकेश्वर, इकडं गणेश खिंड, त्या बाजूला मंगनी माता डोंगर, आणि हडसर या मशेडीच्या माग आहे त्यामुळे दिसत नाही. इकडे हनुमंत निमगरी. हां, असं भारी दर्शन होतंय, म्हणजे धुकंही आता काय बोलायचं. हां, दर रविवारी आता ना गावातील सगळेच येतात का? मग हा, एवढं कोण चढणार म्हणत असेल. हा, बघा ही खालची पाचके वस्ती तिथून आले ते. झेंड्यापाशी पण जायला बराच घसार आहे, अगदी काळजीपूर्वक यायला लागते. पूर्ण माती घसरती आहे. आणि इकडे बघू शकते, इकडे पण फॉल आहे आणि इकडे पण फॉल आहे. आता आपण भोजगिरीच्या दुसऱ्या टोकाला चाललोय. हा बघा सेम नानाच्या अंगठ्यासारखा दिसतोय. हा इकडे घुन्या, याच्या मागे दिसतोय तो उधळ्या, आणि त्याच्या बाजूला सिंदोळा किल्ला. इकडं आता काळू वॉटरफॉलचा ती घळ दिसतीये बघा. तेव्हा टोकावर गेलेत पूर आपली.
हे बघा आता समोर थोडं व्हिजिबल झालंय, मागे डोमा दिसतोय उंच एकदम सुळका, या बाजूला सीतेचा डोंगर, इथं पुढ्यात एकदम रोहिदास शिखर दिसतंय आणि हरिश्चंद्रगड पूर्ण धुक्यातच आहे. इकडं हा घोण्या दिसतोय, हे भोजगिरीचं या बाजूचं शेवटचं टोक. इकडं हा उधळ्या, त्याच्यावर मंदिर आहे, मंदिर दिसतंय बघा स्पष्ट एकदम, आणि त्याच्या मागे सिंधोळा किल्ला. इकडं हा हटकेश्वर धुक्यात गेलाय. इकडे गणेश खिंडती आपण आलोय आता जुन्नरवरून. इकडे मंगनी माता डोंगर, हा मशिडी, त्याच्या मागे हडसर दाडलाय. इकडे हनुमानगड, निमगिरी, हा चावऱ्याचा माथा आणि हा आपला भोजगिरी. चला आता आपण उतरायला घेऊ. आता बघा बिगारे आणि वनदेव स्पष्ट दिसायला लागलेत. बिगारे टेक्निकल आहे, रोप वगैरे लागते त्याला चढाईसाठी. वनदेववर तुम्ही जाऊ शकता, वनदेववर मंदिर आहे. आणि हा चौऱ्या आणि वनदेव असा आम्ही ट्रेक केलेला. आणि नंतर उधळ्या, त्याचा व्हिडिओ पण आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, बघू शकता तुम्ही. चला आता आल्या वाटेने आपण उतरायला घेऊ. आता मस्त मोकळं झालंय वातावरण, पण आता उशीर झालाय, उन्हाच्या आत उतरायला पाहिजे. हे बघा गुरा आलेत पार भोजगिरीवर, चांगली वाट आहे, एकदम आरामात तुम्ही येऊ शकताय. इकडे एक झाप पण दिसतोय, पडझड झाली आहे त्याची. आल्या वाटेने घळे मार्गे आता उतरायला सुरुवात केली आपण. येताना आपण या बाजूने आलेलो घळीच्या, आता जाताना या बाजूने उतराई करत खाली जाऊ, म्हणजे 2 वाटा होतील आपल्या. बघा जाताना आपण या घळीच्या पलीकडून छान मळलेल्या वाटेने गेलो आणि इकडून ट्रॅव्हल्स घेत मग वाटेला मिळालेलो. आता उतरताना आपण इकडून उतरतो घळीच्या अलीकडून. ही पण छान मळलेली वाटे, खरं तर हीच आहे भोजगिरीची वाट. आपण त्या वाटेने, इकडे बऱ्याच गुरांच्या वाटा आहेत. हे काही छान नागमोडी वळण घेत उतरते वाट. आता आपण आलोय खालच्या सपाटीला. इकडे बघू शकता ही मधली जी घळ आहे, जाताना आपण या घळीच्या उजव्या बाजूने गेलो आणि मग ट्रॅव्हल्स मारून इकडच्या वाटेने वरती गेलो. तर ॲक्च्युअलमध्ये घळीच्या डाव्या बाजूची वाट चांगली मळलेली एकदम, पण जाऊ द्या. डोंगराच्या 2 वाटा झाल्या अशा रीतीने आपल्या. ही वाट छान मळलेली एकदम. इथं वरती जात झाडे भरल्या रानातून मग ट्रॅव्हल्स घेत या नाळेतून वरती भोजगिरीवर जाते. भारी भटकंती झाली आजची. चला आता आपण परत भाऊ साबळेंच्या घरी जाऊ, जेवू आणि मग आपला परतीचा प्रवास सुरू होईल. आता आलोय आपण पाचके वस्तीत. चावऱ्या आणि वनदेवची जेव्हा भटकंती केलेली तेव्हा आम्ही त्या बाजूने चढाई केलेली आणि उतराई करताना या खाचीच्या बाजूने वाट अशी या झाडी भरल्या रानात उतरते. भारी होती एकदम भटकंती ती. आता आपण थोड्याच वेळात तळमाची वाडीत पोहोचू. मामा आबा पेरताय काय? आता पाऊस नाही काय नाही. आईला बिनभरवशी आहे पाऊस. हा नाही तरवा लावताय ना तुम्ही? हा रोप तयार करायची नंतर मग खोचायची. हा मी सातारा बाजूला. तर मित्रांनो आता आपण तळेरांच्या तळमाची वाडीत आलोय. इथं आपल्या ट्रेकची सांगता होती. तर तुम्हाला ही भोजगिरी डोंगराची भटकंती कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. भारी झाली भटकंती. आपण 2 वाटांनी भोजगिरी डोंगराचा ट्रेक केलाय. आजूबाजूच्या परिसराची पण आता मोकळं झाले बऱ्यापैकी. सकाळपासून नुसतं धुकं होतं, त्यामुळे जास्त काय परिसर दाखवता आला नाही. तर नक्की सांगा कशी वाटली आणि अशाच ऑफबीट ट्रेक व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच अशाच एखाद्या
धमाल ऑफबीट ट्रेकमध्ये. धन्यवाद.